श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी मैं निवेदिता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता आपण बघतो आहे की गुरुपौर्णिमा जवळ येते आहे. अनेक भक्तांना गुरुचरित्राचे पारायण करायची इच्छा तर खूप आहे, पण जो गुरुचरित्राचा जो मूळ ग्रंथ आहे, ज्यामध्ये 53 अध्याय आहे, हा ग्रंथ वेळेअभावी करणे शक्य होत नाही आणि पारायण तर करायचे आहे. तर अशा वेळेला काय करावे, आता ते आपण बघूया. त्यासाठी गुरुचरित्राचे पारायण आपल्याच्याने होत नसताना ते पारायण कसे करता येईल, त्यासाठी भक्तांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ तयार करण्यात आला. या ग्रंथामध्ये एकूण 7 अध्याय आहे. हे पारायण भक्तिभावाने केल्यास मनशांती, घरातील सुख समाधान, संकटातून मुक्ती आणि गुरुकृपा लाभायला खूप मदत होते. तर चला आता आपण बघूया, हे पारायण करण्यापूर्वी आपल्याला काय काय तयारी करायची आहे. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे, अंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. कपडे हे जर तुम्ही पिवळ्या कलरचे घातले तर जास्त उत्तम, कारण पिवळा कलर हा गुरुचा रंग आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर आसन घेऊन बसायचे आहे. एक चौरंग घ्यायचं आहे. चौरंगावर पिवळं कापड टाकायचं आहे. जर तुमच्याकडे दत्ताची प्रतिमा असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही दोन्ही ठेवू शकता. जर तुमच्याकडे एकच असेल फोटो किंवा प्रतिमा तर तुम्ही एकच ठेवा. त्यानंतर दिवा लावा, उदबत्ती लावा, धूप लावा आणि सर्वप्रथम आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे. तर गणपतीची मूर्ती घ्या किंवा गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घ्या, ती तामनात ठेवा. पाण्याने आणि पंचामृताने त्याला अभिषेक घाला. अभिषेक झाल्यावर मूर्ती किंवा सुपारी ही जागेवर ठेवा. त्याला गंध, अक्षत, हळद, कुंकू, गुलाल हे सगळं वाहा. लाल फूल वाहा आणि खोबरं आणि गुळाचा नैवेद्य दाखवून नमस्कार करा. त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर मूर्ती असेल दत्ताची तर ती तामनात घ्या, त्याला अभिषेक घाला आणि खडीसाखरेचा नैवेद्य द्या. किंवा मूर्ती नसेल किंवा तर तुम्ही फोटो घ्या. फोटोला आपल्या फूल पाण्यामध्ये बुडवून असं थोडंसं पाणी फोटोवर शिंपडा आणि त्याला अष्टगंध लावून, अक्षदा वाहून, पिवळं फूल वाहून नमस्कार करा आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. जर तुमच्याकडे पिवळ्या कलरची मिठाई असेल तर त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. जर तुम्हाला पूजा मांडणी म्हणजे चौरंग, कापड ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसेल तर तुम्ही देवघरातच दत्ताचा फोटो ठेवा किंवा मूर्ती ठेवा, प्रतिमा ठेवा आणि तिथेच लाल फूल वाहून नमस्कार करून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. पण पारायण करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तो संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, पण इथे थोडक्यात सांगते. उजव्या हातामध्ये पाणी, अक्षदा आणि पिवळं फूल किंवा लाल फूल जे काही असेल ते घ्यायचं आणि देवासमोर आपल्याला म्हणायचं आहे की हे देवा, आज माझं नाव हे आहे. आजचा वार सांगायचा, आपलं संपूर्ण नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं. गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आणि मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी सेवा करतो आहे आणि माझी ही इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा असं म्हणायचं. देवाचा जप करायचा 2 मिनटं मनातल्या मनात, म्हणजे ध्यान करायचं आणि आपल्या हातातले पाणी तामनात सोडायचं आणि त्यानंतर आपल्या पारायणाला सुरुवात करायची. त्या पारायणाला सुरुवात करण्याआधी आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राची एक माळ करायची आहे. तसेच पारायणाच्या नंतरसुद्धा आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राची पुन्हा एक माळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. हे पारायण तुम्ही दत्त जयंतीला, गुरुपौर्णिमेला, पौर्णिमेला, गुरुवारी कधीही करू शकता. हे पारायण करताना आपल्याला एका बैठकीत बसूनच पारायण करायचे आहे. या पारायणासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान हे पारायण नाही करायचं आहे, कारण ही वेळ दत्तगुरूच्या भिक्षेची वेळ असते. तसंच संध्याकाळी 4 नंतर पारायण अजिबात करू नये, म्हणजे पहाटे 3 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पारायण करायला चालते आणि मध्ये 12 ते 12:30 या वेळेत नाही करायचं. पारायण पूर्ण झाल्यावर आपल्याला एक माळ करायचीच आहे. त्यानंतर मन असेल पवित्र तर सदा वाचावे गुरुचरित्र. तर त्या दिवशी आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे. कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे, वादविवाद करायचा नाही आहे आणि असं म्हणतात
पौर्णिमेच्या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळते. उपवास तुम्हाला करायचा असेल, जमत असेल, शक्य असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर नाही केला तरी काही हरकत नाही. फक्त आपला भाव, श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री गुरुदेव दत्त.